Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to start with the new topic of our syllabus. It is long-term capital gain. This is the new topic, and in this particular topic, we are going to study what is the meaning of capital gain. Secondly, we will see what is the meaning of long-term capital gain, and after that we will take the examples on the computation of long term capital gain. हा जो आपला नवीन टॉपिक आहे ज्याचं नाव आहे लॉंग टर्म कॅपिटल गेन. या टॉपिकमध्ये पहिल्यांदा आपण पाहणार आहोत की कॅपिटल गेन म्हणजे काय, त्यानंतर आपण पाहणार आहोत की लॉंग टर्म कॅपिटल गेन म्हणजे काय, आणि त्याच्यानंतर सर्वात शेवटी आपण लॉंग टर्म कॅपिटल गेन कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केला जातो याचे आपण एक्झाम्पल्स पाहणार आहोत. Okay, as I said earlier that it is a practical topic and a practical problem on the computation of long term capital gain is asked in the examination. हा टॉपिक प्रॅक्टिकल असल्यामुळं या टॉपिकवरती आपल्याला कॅपिटल गेन कॅल्क्युलेट करा असे एक्झाम्पल्स हे परीक्षेमध्ये विचारले जातात. सो लेट स्टार्ट विथ दिस पर्टिक्युलर टॉपिक. इन दिस पर्टिक्युलर लेक्चर वी आर गोइंग टू स्टडी फर्स्ट द मीनिंग ऑफ कॅपिटल गेन. सर्वात पहिल्यांदा आपण कॅपिटल गेन म्हणजे काय याचा पहिल्यांदा अर्थ पाहणार आहोत. आपल्या टॉपिकचं नाव आहे लॉंग टर्म कॅपिटल गेन, पण सुरुवातीला आपल्याला कॅपिटल गेन म्हणजे काय हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. सो लेट स्टार्ट विथ द मीनिंग ऑफ कॅपिटल गेन. कॅपिटल गेन म्हणजे काय इथून आपण पहिल्यांदा सुरुवात करूया. ओके, व्हॉट इज कॅपिटल गेन? आन्सर इज इफ एनी पर्सन सेल्स हिज असेट and if he earns certain profit, then the profit earned by selling the asset is called as a capital gain. जर समजा एखाद्या व्यक्तीने त्याच्याकडे असणारी एखादी असेट सेल केली, विकली, आणि असेट विकून जर काही फायदा झाला तर जेवढा फायदा झालेला आहे, जेवढा प्रॉफिट झालेला आहे त्या प्रॉफिटला कॅपिटल गेन असं म्हटलं जातं. For this purpose we will take one example. For example, suppose a person has a machinery of ₹4 lakhs. समजा आपण असं एक्झाम्पल मानूया की एखाद्या व्यक्तीकडे एक मशिनरी आहे आणि मशिनरी आहे 4 लाख रुपयाची, अँड सपोज ही सेल्स दिस मशिनरी फॉर ₹5 lakhs. 4 लाख रुपयाची मशीन त्यानं किती रुपयाला विकली? समजा 5 लाख रुपयाला विकली. म्हणजे त्यानं मशीन खरेदी करताना 4 लाखाला खरेदी केलेली आणि विकली कितीला? 5 लाख रुपयाला. म्हणजे त्याला 1 लाख रुपये जादा मिळाले. इट इज कॉल्ड ॲज अ प्रॉफिट, अँड धिस प्रॉफिट इज कॉल्ड ॲज अ कॅपिटल गेन इन इन्कम टॅक्स. इन्कम टॅक्सच्या भाषेमध्ये ज्या वेळेला एखाद्या व्यक्ती असेट विकतो आणि असेट विकून त्याला फायदा होतो, त्यावेळेला जेवढा फायदा झालेला आहे द प्रॉफिट विच अरायझेस फ्रॉम सेल ऑफ असेट, ओके, इज कॉल्ड ॲज अ कॅपिटल गेन. एखादी असेट विकून तुम्हाला फायदा झाला तर असेट विकून किती रुपये फायदा झालेला आहे, किती रुपये बेनिफिट झाला, किती प्रॉफिट झाला, त्या प्रॉफिटला कॅपिटल गेन असं म्हटलं जातं. फक्त प्रश्न येतो की असेट विकल्यानंतर जो फायदा होतो ती असेट कोणती असावी? ती जी असेट आहे इट शुड बी अ कॅपिटल असेट. ती कॅपिटल असेट असणं गरजेचे आहे. मग कॅपिटल असेट म्हणजे काय ते आपण पुढच्या पार्टमध्ये याच लेक्चरमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे कॅपिटल गेनचा सिम्पल अर्थ हा होतो की ज्या वेळेला एखादा व्यक्ती एखादी असेट विकतो आणि असेट विकून त्याला फायदा होतो, फायदा किती झाला त्या रकमेला, त्या अमाऊंटला कॅपिटल गेन असं म्हटलं जातं. सो व्हॉट इज द मिनिंग? वी विल सी इट. व्हॉट इज कॅपिटल गेन? एनी प्रॉफिट, प्रॉफिट म्हणजे फायदा, ऑर गेन, गेन म्हणजे सुद्धा फायदा, अरायझिंग फ्रॉम ट्रान्सफर ऑफ कॅपिटल असेट. ट्रान्सफर करणे, असेट दुसऱ्याच्या नावानं ट्रान्सफर केली म्हणजे थोडक्यामध्ये असेट विकणे, त्याला इन्कम टॅक्समध्ये ट्रान्सफर करणं असं म्हटलं जातं. आपली असेट आहे ते आपण एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला ट्रान्सफर केली, दिली म्हणजेच थोडक्यामध्ये त्याला विकली. असेट ट्रान्सफर करून जो काय प्रॉफिट होतो किंवा म्हणजेच जो काय गेन होतो त्याला कॅपिटल गेन असं म्हटलं जातं. अँड धिस कॅपिटल गेन इज चार्जेबल टू टॅक्स अंडर द हेडिंग कॅपिटल गेन. आपल्याला जर समजा वर्षभरामध्ये जेव्हा आपण मगाशी एक्झाम्पल पाहिलं की 4 लाख रुपयाची मशिनरी होती आणि ती मशिनरी 5 लाख रुपयाला आपण विकली.
4 लाखाची असेट 5 लाखाला विकली म्हणजे 1 लाख रुपये फायदा झाला. त्या 1 लाखाला कॅपिटल गेन असं म्हटलं जातं. आणि हा जो काय आपल्याला फायदा झालेला आहे 1 लाख रुपये, तो फायदा टॅक्सेबल आहे. म्हणजेच त्या 1 लाखावरती जो काय 1 लाख फायदा झालेला आहे त्या 1 लाखावरती आपल्याला गव्हर्नमेंटला टॅक्स द्यावा लागतो. आणि आपल्याला फायदा किती झाला, किती रुपये कॅपिटल गेन आहे, हे आपण कॅपिटल गेन या हेडिंगखाली कॅल्क्युलेट आपल्याला केलं जातं. ओके. Thus, the tax liability in respect of capital gain arises if the following conditions are fulfilled. मग असेट विकून फायदा झालेला आहे, तो जो काय 1 लाख रुपये आपल्याला फायदा झालेला आहे तो कॅपिटल गेन आहे. मग तो कॅपिटल गेन ह्या हेडिंगखाली कधी टॅक्सेबल होईल, तर त्यासाठी 3 कंडिशन्स आहेत. फर्स्ट कंडिशन काय, तर देअर शुड बी अ कॅपिटल असेट ऑफ एन असेसी. म्हणजे जी असेट विकलेली आहे ती असेट कॅपिटल असेट असावी. ओके. जी असेट विकली, आपण म्हणतोय की 4 लाखाची मशिनरी होती ती 5 लाखाला विकली म्हणजे 1 लाख रुपये फायदा झाला, बरोबर. ती जी काय असेट आहे ती असेट कॅपिटल असेट असावी. ही पहिली कंडिशन. आफ्टर दॅट द सेकंड कंडिशन इज इट शुड बी ट्रान्सफर्ड बाय हिम ड्युरिंग द प्रिव्हियस इयर. ती जी कोणती असेट आहे ती असेट प्रिव्हियस इयरमध्ये, ओके, मागील वर्षामध्ये प्रिव्हियस इयरमध्ये आपण ट्रान्सफर केली पाहिजे. म्हणजे दुसऱ्याच्या नावाने ती केली पाहिजे, दुसऱ्याला दिली असली पाहिजे. जसं आपण असेट विकतो, असेट विकली की आपण ती असेट दुसऱ्याला देतो, तशी ती ट्रान्सफर केली पाहिजे ड्युरिंग द प्रिव्हियस इयर. दिस इज सेकंड. अँड थर्ड कंडिशन इज द प्रॉफिट शुड रिझल्ट फ्रॉम सच ट्रान्सफर. ती जी काय आपण असेट दुसऱ्याला विकतोय, सेल करतोय, देतोय, त्याच्या नावानं करतोय, ते करून आपल्याला प्रॉफिट झाला पाहिजे. जे आपण मगाशी एक्झाम्पल पाहिलं की मशिनरी होती 4 लाखाची, 4 लाखाची मशीन आपण 5 लाखाला विकली म्हणजे आपल्याला 1 लाख प्रॉफिट झाला. म्हणजे 1 लाख रुपये प्रॉफिट झाला, हे पूर्ण झालं. सेकंडली पहिली कंडिशन काय होती की ती जी असेट आहे ती कॅपिटल असेट असावी, ही एक कंडिशन. दुसरी कंडिशन, ती असेट आपण कुणाला तरी ट्रान्सफर केली पाहिजे, म्हणजे विकली पाहिजे, दुसऱ्या व्यक्तीला दिली पाहिजे, त्याच्या नावानं केली पाहिजे. आणि तिसरी कंडिशन, हे ट्रान्सफर करून एखादी असेट विकून फायदा झाला पाहिजे. आपण 4 लाखाची असेट 5 लाखाला विकली म्हणजे 1 लाख फायदा झाला. ह्या 3 कंडिशन्स आहेत. जर ह्या तिन्ही कंडिशन पूर्ण झाल्या, if all these 3 conditions are fulfilled, then the profit, that is the gain, okay, is taxable under the head capital gain. असेट विकून जो काय 1 लाख रुपये आपल्याला फायदा झालेला आहे तो फायदा कॅपिटल गेन या हेडिंगच्या खाली तो टॅक्सेबल मानला जातो. ओके. दिस इज इंट्रोडक्शन ऑफ कॅपिटल गेन. नाव क्वेश्चन इज व्हॉट इज द मिनिंग ऑफ कॅपिटल असेट. आपण इथं पाहिलं की पहिल्याच कंडिशनमध्ये की ती जी काय असेट आहे ती कॅपिटल असेट असली पाहिजे. मग कॅपिटल असेट म्हणजे काय, किंवा कोणकोणत्या असेटला कॅपिटल असेट असं म्हटलं जातं, तर अर्थ सिम्पल आहे बघा. कॅपिटल असेट म्हणजे काय, कॅपिटल असेट मीन्स एनी प्रॉपर्टी, कोणतीही प्रॉपर्टी असो, मुव्हेबल ऑर इमुव्हेबल. मुव्हेबल म्हणजे काय, तर जी प्रॉपर्टी, जी असेट आपल्याला एका ठिकाणावरून दुसरीकडे इकडे तिकडे नेता येते, मूव्ह करता येते, ओके, त्याला मुव्हेबल असेट असं म्हटलं जातं. टेक सिम्पल एक्झाम्पल ऑफ असेट लाईक फर्निचर. तुमच्या घरामधील एक्झाम्पल पहा. घरामध्ये जे फर्निचर असतं, फॉर एक्झाम्पल चेअर, ओके, चेअर आहे ते आपण एका रूममधून दुसऱ्या रूममध्ये ट्रान्सफर करू शकतो, इकडे तिकडे नेऊ शकतो. इट इज कॉल्ड एज अ मुव्हेबल. जी असेट एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी आपल्याला इकडे तिकडे नेता येते त्याला मुव्हेबल असेट असं म्हटलं जातं. अँड सेकंड टाईप ऑफ असेट इज इममुव्हेबल. इममुव्हेबल म्हणजे काय, ती असेट एका ठिकाणावरती ज्या ठिकाणी आहे तिथंच कायमस्वरूपी राहते, ती इकडून तिकडं नेता येत नाही. टेक सिम्पल एक्झाम्पल ऑफ युअर हाऊस. जे तुमचं घर आहे ते एका ठिकाणी आहे, ते एका ठिकाणावरून दुसरीकडे शिफ्ट करता येत नाही, नेता येत नाही. इट इज कॉल्ड एज अ इममुव्हेबल प्रॉपर्टी. ओके. त्यामुळे कॅपिटल असेट म्हणजे काय, कॅपिटल असेट म्हणजे एनी प्रॉपर्टी, कोणतीही प्रॉपर्टी असो, ती मुव्हेबल असो किंवा इममुव्हेबल, इकडे तिकडे नेता येणारे असो किंवा नेता येणारे नसो, कोणतीही प्रॉपर्टी ओन्ड बाय द असेसी. फक्त ती जी प्रॉपर्टी आहे ती ओन्ड पाहिजे, स्वतःची पाहिजे, बाय द असेसी. तो जो कोण व्यक्ती आहे त्या व्यक्तीची ती स्वतःच्या मालकीची प्रॉपर्टी असली पाहिजे. व्हेदर ऑर नॉट कनेक्टेड विथ हिज बिझनेस ऑर प्रोफेशन. म्हणजेच काय, ती असेट बिझनेस किंवा प्रोफेशनशी कनेक्टेड असू नाही तर नसो, व्हेदर ऑर नॉट
असो किंवा नसो कनेक्टेड विथ हिज बिझनेस. नॉर्मली आपण काय म्हणतो की बिझनेसची असेट आहे का ती पर्सनल आहे, पण इथं स्पेसिफिकली मेन्शन केलं आहे की ती असेट बिझनेसची असू, प्रोफेशनची असू नाही तर नसू, कोणतीही असेट, एनी प्रॉपर्टी, कोणतीही असेट फक्त ती त्या व्यक्तीच्या मालकीची असली पाहिजे. त्या प्रत्येक असेटला कॅपिटल असेट असं म्हटलं जातं. त्यामुळे तुमच्या घरामधील एक्झाम्पल पहा. तुमच्या घरामध्ये तुमच्या पेरेंट्सचे नावावरती ज्या काय प्रॉपर्टी आहे, प्रॉपर्टी म्हणजे काय फक्त हाऊस प्रॉपर्टी असं होत नाही, कोणतीही असेट असेल, कोणतीही असेट ती मुव्हेबल असू किंवा इममुव्हेबल असू, ती जर तुमच्या ओनरशिपची असेल, तुमच्या मालकीची असेल, तर त्या प्रत्येक असेटला कॅपिटल असेट असं म्हटलं जातं. ती असेट तुमच्या बिझनेसशी रिलेटेड असू नाही तर नसू, ऑल द असेट्स ओन्ड बाय द असेसी. ओके, एखाद्या व्यक्तीच्या मालकीच्या ज्या ज्या असेट्स असतात त्या सर्व असेट्सला कॅपिटल असेट्स असं म्हटलं जातं. ओके, फक्त त्याला काय एक्सेप्शन्स आहेत, देर आर सर्टन एक्सेप्शन. ओके, काही असेट्स आहेत की त्या असेट्सला कॅपिटल असेट मानलं जात नाही. त्या कोणकोणत्या ते इथं सांगितलं बघा. फॉलोइंग असेट्स आर नॉट कन्सिडर्ड ॲज कॅपिटल असेट. कोणकोणत्या असेटला कॅपिटल असेट असं म्हटलं जात नाही किंवा कॅपिटल असेट असं ट्रीट केलं जात नाही. तर पहिलं सांगितलं आहे स्टॉक ऑफ रॉ मटेरियल, स्टॉक ऑफ कन्झ्युमेबल स्टोअर्स हेल्ड फॉर द बिझनेस. बिझनेससाठी जो काय आपण कच्च्या मालाचा स्टॉक किंवा कन्झ्युमेबल स्टोअर्सचा स्टॉक केलेला आहे. आपण 11वीपासून शिकलो आहे की स्टॉक ही आपली असेट आहे, बरोबर. परंतु स्पेसिफिकली इथं मेन्शन केलं आहे की कच्च्या मालाचा स्टॉक असेल किंवा कन्झ्युमेबल स्टोअरचा जो काय स्टॉक असेल याला कॅपिटल असेट मानलं जात नाही. ओके, त्यांनी स्पेसिफिकली सांगितलं आहे बघा, फॉलोइंग असेट्स आर नॉट कन्सिडर्ड ॲज अ कॅपिटल असेट. या ज्या काही असेट्स आपल्याला पुढे दिलेल्या आहेत यांना कॅपिटल असेट मानलं जात नाही. त्यामध्ये पहिला येतो स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. त्यानंतर पुढचा आहे पर्सनल थिंग्स, आपल्या वैयक्तिक गोष्टी, लाईक ड्रेस, आपला ड्रेस असेल, फर्निचर असेल, मोटार कार असेल, टेलिव्हिजन असेल, एक्सेट्रा. आपल्या घरामध्ये ज्या आपल्या पर्सनल गोष्टी आहेत, मग त्यामध्ये आपले ड्रेस असतील, आपल्या घरातलं फर्निचर असेल, आपली गाडी असेल, टी व्ही असेल, ह्या पर्सनल वापराच्या गोष्टी आहेत, यांनासुद्धा कॅपिटल असेट असं मानलं जात नाही. ओके, हे सुद्धा कॅपिटल असेटमध्ये येत नाही, म्हणजे आपल्या घरामधल्या या वस्तू. त्यानंतर तिसरं सांगितलं आहे ॲग्रिकल्चरल लँड सिच्युएटेड इन रुरल एरिया. जर ग्रामीण भागामध्ये जर समजा शेतजमीन असेल, ॲग्रिकल्चरल लँड असेल, तर त्यालासुद्धा कॅपिटल असेट मानलं जात नाही. फक्त ती जमीन कुठे पाहिजे, तर इट शुड बी सिच्युएटेड इन द रुरल एरिया. ग्रामीण भागामध्ये ती जमीन जर असेल तर त्यालासुद्धा कॅपिटल असेट मानलं जात नाही. त्यानंतर बाकी कोणकोणते आहेत, तर गोल्ड डिपॉझिट बॉन्ड्स इश्यूड अंडर गोल्ड डिपॉझिट स्कीम 1999. हे जे काय बॉन्ड्स आहेत, ओके, बॉन्ड्समध्ये गुंतवणूक केली असेल या स्पेसिफिक बॉन्ड्समध्ये, तर इन्व्हेस्टमेंट केली म्हणजे ती आपली असेट आहे, पण त्याला कॅपिटल असेट मानलं जात नाही. त्यानंतर बाकीचे गोल्ड बॉन्ड्स बघा, 6.5% गोल्ड बॉन्ड्स, 7% गोल्ड बॉन्ड्स. हे जे काय गोल्ड बॉन्ड्स इश्यू केलेले आहेत, ज्या व्यक्तीकडे हे बॉन्ड्स आहेत, ओके, ज्या व्यक्तीने या बॉन्ड्समध्ये गुंतवणूक केली आहे, इन्व्हेस्टमेंट केली आहे, इन्व्हेस्टमेंट ही आपली असेट आहे, पण या असेटला कॅपिटल असेट मानलं जात नाही. त्यानंतर नॅशनल डिफेन्स बॉन्ड्स 1980. एखाद्या व्यक्तीने या बॉन्ड्समध्ये गुंतवणूक केली असेल, स्पेशल बिअरर बॉन्ड्स 1991 या बॉन्ड्समध्ये गुंतवणूक केली असेल, किंवा IDBI कॅपिटल बॉन्ड्स, IDBI जी बँक आहे, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया, त्यांच्या कॅपिटल बॉन्ड्समध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली असेल, इन्व्हेस्टमेंट केली, शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट केली असेल, डिबेंचरमध्ये असेल किंवा बॉन्ड्समध्ये, तर ती आपली इन्व्हेस्टमेंट आहे. इन्व्हेस्टमेंट ही आपली असेट आहे. ओके, आपण काय म्हणतो आहे की प्रत्येक असेटला कॅपिटल असेट असं म्हटलं जातं, पण स्पेसिफिकली सांगितलं आहे हे जे काय बॉन्ड्स आहेत, मग ते 6.5% बॉन्ड्स असतील, 7% गोल्ड बॉन्ड्स असतील, किंवा नॅशनल डिफेन्स बॉन्ड्स असतील, स्पेशल बिअरर बॉन्ड्स असतील आणि IDBIचे बॉन्ड्स असतील, या बॉन्ड्सला जरी त्या असेट असल्या तरी त्याला कॅपिटल असेट मानलं जात नाही. त्यामुळे नॉर्मली ह्या ज्या काही असेट्स आहेत, आत्ता आपण ज्या पाहिल्या एकूण 9 असेट्स आहेत, या असेट सोडून बाकीची कोणतीही असेट असेल तर त्या प्रत्येक असेटला कॅपिटल असेट असं म्हटलं जातं. ओके, व्हॉट इज कॅपिटल असेट? कॅपिटल असेट मीन्स एनी असेट, एनी प्रॉपर्टी, मुव्हेबल ऑर इममुव्हेबल. ती प्रॉपर्टी मुव्हेबल असो किंवा इममुव्हेबल असो, ओनड बाय द असेसी. फक्त ती प्रॉपर्टी, ती असेट त्या व्यक्तीच्या मालकीची असणं गरजेचे आहे.
आणि पुढे त्यांनी स्पेसिफिकली सांगितले ती तुमच्या बिझनेस किंवा प्रोफेशनशी कनेक्टेड असू नाही तर नसू. ओके, ऑल असेट्स ओके ओन्ड बाय द असेसी आर ट्रीटेड ॲज अ कॅपिटल असेट. सर्व असेटला कॅपिटल असेट असं ट्रीट केलं जातं. फक्त ह्या जे इथं आपण मेन्शन केलेल्या आहेत एकूण 9 या असेट सोडून बाकीच्या सर्व असेट्स या कॅपिटल असेट्स असं मानलं जातं. दिस इज द मीनिंग ऑफ कॅपिटल असेट. नाव द नेक्स्ट पार्ट इज व्हॉट आर द डिफरंट टाईप्स ऑफ कॅपिटल असेट. कॅपिटल असेटचे बेसिकली 2 पार्ट होतात, 2 टाईप्स होतात. 2 टाईप्स कुठले? फर्स्ट टाईप आहे तो आहे शॉर्ट टर्म कॅपिटल असेट आणि सेकंड टाईप आहे तो आहे म्हणजे लाँग टर्म कॅपिटल असेट. शॉर्ट टर्म कॅपिटल असेट कोणत्या असेटला म्हणायचं आणि लाँग टर्म असेट कोणत्या असेटला? तर साधं सोपं आहे की इफ एनी असेट इज ट्रान्सफर्ड ऑर सोल्ड बाय असेसी दॅट इज ओनर बिफोर 3 इयर्स ओके फ्रॉम द डेट ऑफ परचेस. आपण जर समजा एखादी असेट खरेदी केली आणि खरेदी केल्यानंतर 3 वर्षाच्या आत, इथं स्पेसिफिकली मेन्शन केलं आहे बघा 3 इयर्स. 3 वर्ष म्हणजेच किती महिने? 36 महिने. 3 वर्षाच्या आत खरेदी केल्यापासून फ्रॉम द डेट ऑफ परचेस म्हटलेलं आहे. असेट खरेदी केल्यानंतर 3 वर्षाच्या अगोदर जर समजा ती असेट आपण कुणाला विकली, सेल केली आणि त्यातून जर काय आपल्याला फायदा झाला ओके, ती जी असेट आहे ती असेट समजा 3 वर्षाच्या अगोदर जर आपण विकली तर त्या असेटला शॉर्ट टर्म कॅपिटल असेट असं म्हटलं जातं. त्यामुळे कोणती असेट शॉर्ट टर्म कॅपिटल असेट असते? तर जर समजा एखादी असेट आपण खरेदी केली आणि 1-2 वर्षांनी लगेच, म्हणजेच कालावधी किती इथं सांगितला आहे? 3 वर्षांचा सांगितलेला आहे. 3 वर्षाच्या अगोदर समजा ती असेट आपण कुणाला सेल केली किंवा ट्रान्सफर केली, देऊन टाकली, तर त्या असेटला शॉर्ट टर्म कॅपिटल असेट असं म्हटलं जातं. इथं 3 वर्ष म्हणजे 36 महिने हा कालावधी इम्पॉर्टंट आहे. ओके, 3 वर्षाच्या अगोदर जर समजा आपण ती असेट एखाद्याला विकली, सेल केली किंवा ट्रान्सफर केली तर त्या असेटला शॉर्ट टर्म कॅपिटल असेट असं म्हटलं जातं. आणि त्याला फक्त एकच एक्सेप्शन आहे, ते आहे शेअर्सच्या बाबतीमध्ये. जर आपण 12 महिने म्हणजे 1 वर्ष, 1 वर्षाच्या अगोदर शेअर्स आपण कुणाला विकले तर त्याला शॉर्ट टर्म कॅपिटल असेट असं म्हटलं जातं. शेअर्ससाठी नियम 1 वर्षाचा आणि बाकी सर्व असेटसाठी नियम आहे 3 वर्षांचा. पुन्हा एकदा नियम पहा काय सांगितलं आहे, कोणत्या असेटला शॉर्ट टर्म कॅपिटल असेट म्हणायचं? जर समजा इफ एनी असेट इज सोल्ड बाय असेसी दॅट इज ओनर बिफोर 3 इयर्स. 3 वर्षाच्या अगोदर कुठपासून? फ्रॉम द डेट ऑफ परचेस. असेट खरेदी केली, आपल्याकडं असेट आहे आणि असेट खरेदी केल्यानंतर 3 वर्षाच्या अगोदरच समजा ती असेट आपण विकली तर त्या असेटला शॉर्ट टर्म कॅपिटल असेट असं म्हटलं जातं. 3 वर्षाच्या अगोदर, 3 वर्ष म्हणजेच किती महिने? 36 महिन्याच्या अगोदर ती असेट जर आपण कुणाला विकली तर त्या असेटला शॉर्ट टर्म कॅपिटल असेट असं म्हणायचं. मात्र शेअरसाठी नियम आहे 12 महिने म्हणजेच 1 वर्षाचा. 1 वर्षाच्या अगोदर जर ती असेट आपण विकली, शेअर्स विकले तर त्याला शॉर्ट टर्म कॅपिटल असेट असं म्हटलं जातं. हा झाला पहिला प्रकार शॉर्ट टर्म कॅपिटल असेट. नाव सेकंड टाईप आहे तो आहे लाँग टर्म कॅपिटल असेट. लाँग टर्म असेट कोणत्या असेटला म्हणायचं? जर इफ एनी असेट इज ट्रान्सफर्ड ऑर सोल्ड आफ्टर 36 months दॅट इज आफ्टर 3 years फ्रॉम द डेट ऑफ परचेस. असेट खरेदी केली आणि असेट खरेदी केल्यानंतर ती असेट आपल्याकडेच आहे आणि 3 वर्ष होऊन गेले. 3 वर्षानंतर मग जर आपण ती असेट विकली, 3 वर्षानंतर खरेदी केल्यापासून 3 वर्ष ती असेट आपल्याकडेच आहे. 3 वर्ष होऊन गेल्यानंतर जर ती आपण असेट विकली तर त्याला लाँग टर्म कॅपिटल असेट असं म्हटलं जातं. म्हणजेच काय, मगाशी होतं शॉर्ट टर्म, त्याला पण कालावधी 3 वर्षाचा होता, पण 3 वर्षाच्या अगोदर असेट विकली तर ती शॉर्ट टर्म असते आणि 3 वर्षाच्या नंतर विकली आफ्टर 36 months 3 वर्षानंतर विकली तर त्याला लाँग टर्म असेट असं म्हटलं जातं. आणि शेअरसाठी तोच नियम, 12 महिने किंवा 1 वर्षानंतर जर शेअर्स विकले तर ते लाँग टर्म असतात. 12 महिन्यापेक्षा अगोदर शेअर्स विकले तर शॉर्ट टर्म, 12 महिन्यानंतर विकले खरेदी केल्यापासून 12 महिने तर त्याला लाँग टर्म असेट असं मानलं जातं. सो दीज आर द 2 टाईप्स ऑफ कॅपिटल असेट. हे कॅपिटल असेटचे 2 प्रकार आहेत. आपला जो टॉपिक आहे, आपल्या टॉपिकचं हेडिंग लाँग टर्म कॅपिटल गेन आहे. त्यामुळं लाँग टर्म कॅपिटल गेन म्हणजे काय, तर एखादी लाँग टर्म असेट
बघा केअरफुली, एखादी लाँग टर्म असेट, कोणती असेट लाँग टर्म असते? जी असेट खरेदी केल्यानंतर आपण 3 वर्ष आपल्याकडेच ठेवतो आणि 3 वर्षानंतर विकतो, त्या असेटला लाँग टर्म कॅपिटल असेट असं म्हटलं जातं. आणि अशी एखादी असेट समजा आपण विकली, सेल केली आणि सेल करून जो काय प्रॉफिट होईल त्या प्रॉफिटला म्हटलं जातं लाँग टर्म कॅपिटल गेन. त्यामुळे लाँग टर्म कॅपिटल गेनचा अर्थ काय? लाँग टर्म कॅपिटल गेन मीन्स गेन दॅट इज प्रॉफिट अरायझिंग फ्रॉम द सेल ऑफ लाँग टर्म कॅपिटल असेट. एखादी लाँग टर्म असेट विकून जो काय फायदा होतो त्या फायद्याला लाँग टर्म कॅपिटल गेन असं म्हटलं जातं. काय सांगितलं बघा इथं अर्थ? एनी प्रॉफिट ऑर गेन, कोणताही फायदा, अरायझिंग फ्रॉम ट्रान्सफर ऑफ लाँग टर्म कॅपिटल असेट. एखादी लाँग टर्म असेट ट्रान्सफर करणे म्हणजेच विकणे. एखादी लाँग टर्म असेट विकून जो काय प्रॉफिट होतो त्याला लाँग टर्म कॅपिटल गेन असं म्हटलं जातं. दिस इज द मीनिंग ऑफ लाँग टर्म कॅपिटल गेन. नाव द नेक्स्ट पॉईंट इज व्हॉट इज द फॉर्मॅट फॉर कॅल्क्युलेटिंग द लाँग टर्म कॅपिटल गेन. मगाशी सांगितल्याप्रमाणे लाँग टर्म कॅपिटल गेन हा जो टॉपिक आहे हा प्रॅक्टिकल टॉपिक आहे. त्यामुळं या टॉपिकवरती लाँग टर्म कॅपिटल गेन कॅल्क्युलेट करा असं आपल्याला एक्झाम्पल विचारलं जातं. मग लाँग टर्म कॅपिटल गेन कसं कॅल्क्युलेट केला जातो? तर त्यासाठी आपल्याला एकूण 3 कॉलम्स तयार करावे लागतात. फॉर कॅल्क्युलेटिंग द लाँग टर्म कॅपिटल गेन वी हॅव टू प्रिपेअर 3 कॉलम्स. फर्स्ट कॉलम इज टायटल्ड ॲज पर्टिक्युलर्स, second column is titled as amount in rupees and third column is also titled as amount in rupees. हे आपल्याला एकूण 3 कॉलम्स तयार करावे लागतात. आता कॅल्क्युलेशन कसं केलं जातं पहा. जे आपलं मगाचं एक्झाम्पल आहे, मगाशी आपण काय म्हटलेलं की एखादी मशिनरी आहे 4 लाखाची आणि ती आपण कितीला विकली होती? तर विकली होती 5 लाखाला. 4 लाखाची असेट 5 लाखाला विकली म्हणजे प्रॉफिट किती झाला? 1 लाख. 1 लाख आपण कसे शोधले? तर सुरुवातीला 4 लाखाची असेट 5 लाखाला विकली म्हणजे आपल्याला पैसे किती मिळाले? 5 लाख रुपये मिळाले. त्याला म्हटलं जातं फुल व्हॅल्यू ऑफ कन्सिडरेशन. किती रुपये मिळाले? 5 लाख. ते घ्यायचे आउटर कॉलमला. आपण असेट विकून आपल्याला जे पैसे मिळाले म्हणजेच थोडक्यामध्ये सेल्स व्हॅल्यू किती रुपये मिळाले त्याला इथं कॅपिटल गेन ह्या टॉपिकमध्ये त्याला फुल व्हॅल्यू ऑफ कन्सिडरेशन म्हणजे मोबदला किती मिळाला, फुल व्हॅल्यू एकूण मोबदला, कन्सिडरेशन म्हणजे मोबदला. असेट विकून आपल्याला एकूण मोबदला किती मिळाला त्याला म्हणतात फुल व्हॅल्यू ऑफ कन्सिडरेशन. आपण काय म्हणतोय? आपल्याला 5 लाख रुपये मिळाले, ते आउटर कॉलममध्ये मेन्शन केलं जातं. हे 5 लाख रुपये मिळाले. आता त्यातून लेस काय करायचं? मगाशी आपण काय म्हटलं? 4 लाखाची असेट 5 लाखाला विकली म्हणजे पैसे मिळाले 5 लाख. 5 लाख रुपये त्यातनं 4 लाख किंमत आहे, त्याची कॉस्ट आहे, ती आपण वजा करणार म्हणून त्यातून केलं जातं लेस. आता लेस काय करायचं? आपलं मगाशी प्लेन एक्झाम्पल होतं. 4 लाखाची असेट 5 लाखाला विकली म्हणजे पैसे मिळालेत किती? 5 लाख. ते घेतले, त्यातून 4 लाख मायनस करायचे. 4 लाख रुपये हे काय आहे? तर जी असेट आहे त्या असेटची कॉस्ट आहे. बरोबर? 4 लाखाची असेट आपण 5 लाखाला विकलेली म्हणजे 4 लाख रुपये ही आहे काय? तर 4 लाख ही कॉस्ट आहे. असेट कितीला विकली? 5 लाखाला. 5 लाख रुपये आपल्याला मिळाले, त्यामुळे 5 लाख रुपये हा मोबदला आहे, कन्सिडरेशन आहे, तिथं 5 लाख रुपये लिहिलं. आता 4 लाख रुपये हे कॉस्ट आहे. ओके, परंतु लाँग टर्म कॅपिटल गेनमध्ये आपल्याला काय करावं लागतं? तर जी कॉस्ट आहे असेटची, 4 लाख रुपयाची किंमत आहे त्या मशिनरीची, ती मशिनरीची 4 लाख रुपये किंमत कधीची आहे? तर जेव्हा ती आपण मशिनरी खरेदी केली होती त्यावेळीची किंमत आहे. बरोबर? मग त्या 4 लाखाचे आत्ताची किंमत कॅल्क्युलेट करावी लागते. त्याला म्हटलं जातं इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन. आता पुन्हा एकदा अर्थ नीट समजून घ्या. कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन म्हणजे काय? त्या असेटची कॉस्ट म्हणजे ती असेट आपण कितीला खरेदी केली होती. ॲक्विजिशन म्हणजे खरेदी कितीला केलेली. ॲक्वायर करणे म्हणजे खरेदी करणे, त्याची खरेदी किंमत. पण आपल्याला इंडेक्स्ड कॉस्ट पाहिजे. इंडेक्स्ड कॉस्ट म्हणजे काय? तर उदाहरणार्थ समजा एखादी असेट आपण 5 वर्षांपूर्वी खरेदी केलेली. किती रुपयाला? तर समजा 4 लाखाला खरेदी केलेली. बरोबर? ही झाली खरेदी किंमत 4 लाख. पण ही 4 लाख रुपये किंमत कधीची आहे? तर कधी आपण असेट खरेदी केली होती? 5 वर्षांपूर्वी. समजा ही 4 लाख रुपये जी किंमत आहे ही 4 लाख रुपये किंमत कधीची आहे? 5 वर्षापूर्वीची. 5 वर्षापूर्वी 4 लाख होते, त्याची आत्ताची किंमत, या वर्षाची किंमत शोधून काढणं यालाच म्हणतात इंडेक्स्ड कॉस्ट. ओके, कारण आपल्याला माहिती आहे पैशाची किंमत जी आहे
ती सतत ही बदलत जाते, बरोबर. 5 वर्षांपूर्वी 4 लाख म्हणजे आत्ता ती रक्कम मोठी नक्कीच असणार आहे, बरोबर. जसजसं दिवस पुढे जातात तसतसे त्या पैशाची व्हॅल्यू बदलत जाते. म्हणून आपल्याला जी असेट आहे ती असेटची आपल्याला खरेदीची तारीख दिलेली असते. कोणत्या वर्षी ती असेट खरेदी केली, समजा एक 6 वर्षापूर्वी असेट खरेदी केली. 6 वर्षापूर्वी असेट किती रुपयाला खरेदी केलेली, तर समजा आत्ताचं उदाहरण घेतलं 4 लाखाला. 4 लाख ही त्या वर्षाची किंमत आहे. त्याची आत्ताची किंमत, या वर्षाची किंमत शोधून काढणं त्याला म्हटलं जातं इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन. ती अमाऊंट घ्यायची पहिल्या कॉलमला. ते कशी कॅल्क्युलेट करायची ते एकदम सिम्पल आहे. एका मिनटामध्ये आपल्याला ती कॉस्ट फाइंड आउट करता येते. ते आपण एक्झाम्पलमध्ये पाहणारच आहोत ती पहिल्यांदा. त्यानंतर सेकंड घ्यायचं इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हमेंट. इम्प्रूव्हमेंट म्हणजे काय, त्या असेटवरती जर काय आपण खर्च केला असेल इम्प्रूव्हमेंटसाठी, दुरुस्तीसाठी, सुधारण्यासाठी, तर त्याची जे काय खर्च आहे, समजा 1 लाख रुपये खर्च केला. कधी खर्च केला हा, तर समजा एक 2 वर्षापूर्वी त्या असेटवरती आपण 1 लाख खर्च केले. हा खर्च जो आहे तो 2 वर्षापूर्वी समजा केला आहे. 2 वर्षापूर्वीचा तो खर्च आहे, त्याची आत्ताची किंमत, या वर्षाची किंमत शोधून काढणं त्याला म्हणायचं इंडेक्स्ड कॉस्ट. त्याची अमाऊंट घ्यायची पहिल्या कॉलमला, ओके. आणि सर्वात शेवटी तिसरी अमाऊंट घेतली जाते एक्सपेन्सेस इन्कर्ड फॉर ऑन ट्रान्सफर बॉर्न बाय असेसी. असेट विकण्यासाठी जर काय खर्च आला असेल आणि तो खर्च जर समजा ओनरला बिअर करावा लागला, जसं एक साधं सोपं उदाहरण मागाचं पहा की 4 लाखाची असेट 5 लाखाला विकली म्हणजे 1 लाख रुपये प्रॉफिट झाला, बरोबर. हा प्रॉफिट आहे. पण समजा ती असेट विकण्यासाठी 10,000 खर्च झाला असेल आणि तो 10,000 खर्च आपल्याला करावा लागला. ओनर आहे आपण, असेटचे मालक आहे, आपल्याला 10,000 खर्च करावा लागला, तर आपला प्रॉफिट किती राहिला. अगोदर प्रॉफिट किती झाला होता, 4 लाखाची असेट 5 लाखाला विकली म्हणजे 1 लाख प्रॉफिट झालेला. 1 लाख प्रॉफिट आहे, त्यातून हा 10,000 खर्च वजा करावा लागणार म्हणजे राहिला प्रॉफिट किती, 90,000. त्यामुळं जो प्रॉफिट आहे तो कॅल्क्युलेट करण्यापूर्वी जर काय खर्च आला असेल असेट विकण्यासाठी आणि तो जर खर्च आपल्याला म्हणजेच ओनरला करावा लागला असेल, त्याची अमाऊंट घ्यायची आणि मग ह्या तिन्हींची बेरीज बाहेर घेतली जाते, ओके. आणि मग कॅल्क्युलेट करायचं. आपण असेट विकली समजा 5 लाखाला, असेटचे कॉस्ट आली समजा 4,20,000, ओके. आपण असेट कितीला विकले असं म्हणतोय, 5 लाखाला, आणि हा सगळा खर्च आला समजा 4,20,000, ओके. 4,20,000 खर्च आला. 5 लाखाला असेट विकली आणि सर्व खर्च आला 4,20,000 म्हणजे राहिलेला प्रॉफिट किती, तो येणार आहे 80,000. त्याला म्हटलं जातं लॉंग टर्म कॅपिटल गेन, ओके. आणि या फॉर्मॅटप्रमाणे आपल्याला लाँग टर्म कॅपिटल गेन जो आहे तो कॅल्क्युलेट करायचा आहे. पहिल्यांदा आपण या लाँग टर्म कॅपिटल गेन पुरतेच एक्झाम्पल पाहणार आहोत. त्याच्यानंतर एक्झम्पशन हे पुढच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. पुन्हा एकदा फॉर्मॅट बघा, आपण एक्झाम्पल वेळेला तो आपल्याला क्लिअर होईल. बघा, पहिल्यांदा आपण एक्झाम्पल नंबर 1 पाहूया. दिस इज एक्झाम्पल नंबर 1. एक्झाम्पल पहिला आहे. या लेक्चरमध्ये आपण एकूण 2 एक्झाम्पल्स पाहणार आहोत. त्यामुळे हे एक्झाम्पल क्लिअरली बघा, कारण हे पहिले बेसिक एक्झाम्पल्स आहेत. त्यानंतर आपल्याला एक्झम्पशनशी रिलेटेड आपण काही ॲडव्हान्स प्रॉब्लेम देखील पाहणार आहोत. बघा, एक्झाम्पल नंबर 1 काय सांगितलं बघा. इन डिसेंबर 2019, डिसेंबर 2019 म्हणजे हे कोणतं वर्ष सांगितलं त्यांनी, डिसेंबर 19 म्हणजे 19, आणि हे वर्ष कधी संपणार, वर्ष आपलं संपतं 31 मार्चला, म्हणजे आपल्याला 19-20 या वर्षाची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. हे वर्ष आहे, त्यांनी तारीख सांगितली डिसेंबर 19 म्हणजे 2019, आणि वर्ष कधी संपतं पुढच्या 31 मार्चला म्हणजेच 31 मार्च 2020ला, म्हणजे हे इन्फॉर्मेशन 19-20 या वर्षाची दिलेली आहे. बा काय सांगितलं आहे, मिस्टर राकेश हा व्यक्तीचं नाव, सोल्ड काय विकलं त्यानं, 500 ग्रॅम्स ऑफ गोल्ड. 500 ग्रॅम गोल्ड म्हणजे सोनं विकलं. किती रुपयाला, फॉर रुपीज 13,50,000. एवढ्याला गोल्ड विकलं. गोल्ड ही आपली इन्व्हेस्टमेंट आहे, आपण गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो. ही इन्व्हेस्टमेंट विकली. किती गोल्ड विकलं, 500 ग्रॅम. कितीला विकलं, 13,50,000ला. म्हणजे असेट विकून एवढे पैसे मिळाले. याला म्हटलं जातं फुल व्हॅल्यू ऑफ कन्सिडरेशन. जे आपण मगाशी फॉर्मॅटमध्ये पाहिलं की आपण असेट कितीला विकली, असेट विकून किती रुपये मिळाले, त्याला म्हटलं जातं फुल व्हॅल्यू ऑफ कन्सिडरेशन. म्हणजे असेट विकून एकूण फुल किती मोबदला मिळाला, किती रुपये मिळाले, तर 13,50,000 रुपये मिळाले, बरोबर. ह्या पहिला पॉईंट. पुढे सांगितलं आहे ही हॅड ॲक्वायर्ड. ॲक्वायर करणे म्हणजे खरेदी करणे. हे जे काय त्यानं गोल्ड विकलं आहे,
ओके, हे कधी खरेदी केलेलं? ही हॅड ॲक्वायर्ड धिस गोल्ड इन 2001-2. हे जे सोनं आहे, गोल्ड आहे, हे त्यानं 2001-2 साली या वर्षी खरेदी केलं होतं. किती रुपयाला? फॉर रुपीज 4,00,000. हे सोनं 4,00,000ला खरेदी केलेलं होतं. किती रुपयाला? 4,00,000. पण ही 4,00,000 किंमत कधीची आहे? कोणत्या वर्षामध्ये खरेदी केलेलं आपण? 2001-2ला. त्यावेळेला कितीला खरेदी केलेलं सोनं? 4,00,000ला. मग 4,00,000 रुपये ही किंमत कधीची आहे? कोणत्या वर्षाची? 2001-2 या वर्षाची किंमत आहे. किती रुपये? तर 4,00,000 रुपये. ही 2001-2ची किंमत आहे. आत्ता आपलं वर्ष कोणतं आहे? मगाशी सांगितल्याप्रमाणे आत्ता आपलं वर्ष 19-20 हे एक्झाम्पलचं वर्ष सांगितलेलं आहे, बरोबर. मग 1-2 साली ज्या वेळेला आपण सोनं खरेदी केलं त्यावेळेला ते 4,00,000ला खरेदी केलेलं. त्या 4,00,000ची आत्ताची या वर्षाची म्हणजेच 19-20ची किंमत शोधून काढणे यालाच म्हणतात इंडेक्स्ड कॉस्ट. ओके, हे जे काय सोनं खरेदी केलेलं होतं हे 4,00,000ला सोनं खरेदी केलेलं, पण ते कधी केलेलं? कोणत्या वर्षी? 2001-2 साली सोनं खरेदी केलेलं होतं. ही किंमत 2001-2 म्हणजे 20 वर्षापूर्वीची किंमत आहे. ओके, त्या 20 वर्षापूर्वीची जी किंमत आहे, किती रुपये किंमत आहे 4 ॲसेटची? कितीला सोनं खरेदी केलेलं? 4,00,000 रुपये. त्याची आत्ताची या वर्षाची किंमत शोधून काढणं त्याला आपण इंडेक्स्ड कॉस्ट असं म्हणतो. बघा मग आता इथं या एक्झाम्पलमध्ये इंडेक्स्ड कॉस्ट जी आहे ती आपल्याला कॅल्क्युलेट करावी लागेल. पुढं काय सांगितलं आहे बघा. म्हणजे आता आपण जे आत्तापर्यंत एक्झाम्पल पाहिलं त्यामध्ये एकूण 2 वर्ष आली. कोणकोणती 2 वर्ष आली बघा. तर पहिल्या सेंटेन्समध्ये सांगितलं आहे डिसेंबर 2019. म्हणजे पहिलं हे जे आहे 19 म्हणजे हे झालं वर्ष कोणतं? तर 2019-20. वेट अ मिनिट, 1 मिनिट. हे कोणतं वर्ष आहे पहिलं? तर 19-20 हे झालं पहिलं वर्ष, बरोबर. कारण 19मध्ये डिसेंबर 19मध्ये आपण ॲसेट विकलेली आहे. 19 म्हणजेच 19-20 हे झालं पहिलं वर्ष. आणि दुसरं वर्ष आपण ॲसेट कोणत्या वर्षी खरेदी केलेली? तर 2001-2ला हे दुसरं वर्ष. आता जी 2 वर्ष आपल्याला दिलेली असतात त्या दोन्ही वर्षांचे आपल्याला एक्झाम्पलमध्ये इन्फ्लेशन इंडेक्स दिला जातो. त्याला कॉस्ट इन्फ्लेशन इंडेक्स असं म्हटलं जातं. तो किती आहे बघा. द कॉस्ट इन्फ्लेशन इंडेक्स फॉर फायनान्शियल इयर प्रिव्हियस इयर 1-2 अँड 19-20. 1-2 जे आपण मगाशी म्हटलं, ज्या वर्षी आपण सोनं खरेदी केलं ते 1 वर्ष, आणि कुठलं 19-20 म्हणजे ज्या वर्षी आपण ॲसेट विकली, सोनं विकलं ते वर्ष. ह्या 2 वर्षांची इंडेक्स किती आहे? 100 अँड 289 रिस्पेक्टिव्हली. ह्या 2 वर्षांचे इंडेक्स आहेत 100 आणि 289. मग 100 कशाचं असेल? पहिलं वर्ष कोणतं सांगितलं आहे? 1-2. 1-2चा इंडेक्स आहे 100, बरोबर. 1-2चा इंडेक्स आहे 100. आणि दुसरं वर्ष कोणतं आहे? 19-20. 19-20चा इंडेक्स किती आहे? तर 289. आता ह्या इंडेक्सचा अर्थ काय होतो बघा, क्लिअरली बघा. तर पहिला इंडेक्स सांगितलं कोणत्या वर्षाचा आपल्याला? तर 2001-2चा. 1-2चा इंडेक्स किती आहे? तर तो 100 आहे. म्हणजे 2001-2 साली जे 100 रुपये होते, 2001-2 साली जे 100 रुपये होते त्या 100 रुपयाची 19-20 साली त्या 100 रुपयाची किंमत किती झाली नवीन? तर ती किंमत होते 289. म्हणजे हे 2 इंडेक्स आपल्याला जे सांगितलेले आहेत. ओके, पुन्हा एकदा अर्थ बघा काय मी सांगतोय. तर पहिलं वर्ष 2001-2. ह्या 2001-2चा इंडेक्स किती आहे? 100. म्हणजे 1-2 या वर्षभरामध्ये तुमच्याकडे जर 100 रुपये असतील यावर्षी, तर या 100 रुपयाची आत्ताचं जे वर्ष आहे, आत्ताचं वर्ष कोणतं आहे? 19-20 हे वर्ष आहे. जे 100 रुपये होते 2001-2 साली त्या 100 रुपयाची आत्ताची म्हणजेच 19-20 या वर्षाची किंमत किती आहे? व्हॅल्यू किती आहे? तर 289 रुपये आहे. म्हणजे त्यावेळेला 100 रुपये होते, त्याची आत्ताची किंमत या वर्षाची म्हणजेच 19-20ची किंमत किती आहे? तर 289 रुपये एवढी किंमत आहे. याला म्हटलं जातं कॉस्ट इन्फ्लेशन इंडेक्स. तो आपल्याला प्रत्येक एक्झाम्पलमध्ये रेडीमेड दिलेला असतो. आणि पुढं काय सांगितलं आहे? फाइंड आउट द अमाऊंट ऑफ लॉंग टर्म कॅपिटल गेन. आपल्याला लॉंग टर्म कॅपिटल गेन हा कॅल्क्युलेट करायचा आहे. बघा मग लॉंग टर्म कॅपिटल गेन आपण कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करणार आहोत. पहिल्यांदा व्यक्तीचं नाव काय आहे? व्यक्तीचं नाव आहे मिस्टर राकेश, म्हणून सुरुवातीला व्यक्तीचं नाव लिहायचं मिस्टर राकेश. सेकंड लाईनला कॉम्प्युटेशन ऑफ लॉंग टर्म कॅपिटल गेन.
आपल्याला एक्झाम्पलमध्ये सांगितलं आहे लाँग टर्म कॅपिटल गेन कॅल्क्युलेट करा म्हणून सेकंड लाईनला लिहिलं आणि तिसऱ्या लाईनला कोणत्या वर्षासाठी फॉर असेसमेंट इयर 2021. तिसऱ्या लाईनला मेन्शन केलं फॉर असेसमेंट इयर 2021. हे 3 गोष्टी मेन्शन करायच्या. पहिल्यांदा व्यक्तीचं नाव, व्यक्ती कोण आहे, मिस्टर राकेश. सेकंड लाईनला आपण काय कॅल्क्युलेट करतो आहे, लाँग टर्म कॅपिटल गेन, आणि कोणत्या वर्षासाठी कॅल्क्युलेट करतो आहे आपण, तर असेसमेंट इयर 2021 ह्या वर्षासाठी आपण कॅल्क्युलेट करत आहोत. आता कॅल्क्युलेशन करताना 3 कॉलम, पहिला कॉलम पर्टिक्युलर्स, सेकंड कॉलम अमाऊंट इन रुपीज आणि थर्ड कॉलम अमाऊंट इन रुपीज. आता हे जे काय कॅल्क्युलेशन आपण करणार आहोत त्यासाठी आपल्याला फक्त हाफ पेज सफिशियंट आहे. ओके, सो वी हॅव टू ड्रॉ दीज 3 कॉलम्स फॉर हाफ पेज ऑफ द नोटबुक. आता कॅल्क्युलेशन कसं करायचं, सुरुवात करायची असते, आपण असेट किती रुपयाला विकली आणि असेट विकून किती रुपये मिळाले त्याला इन्कम टॅक्समध्ये इथं म्हटलं जातं फुल व्हॅल्यू ऑफ कन्सिडरेशन. फुल व्हॅल्यू, एकूण आपल्याला किती व्हॅल्यू मिळाली, मोबदला किती मिळाला, म्हणजेच असेट किती रुपयाला विकली. आपण असेट कितीला विकले बघा, गोल्ड कितीला विकले, 13,50,000ला. ती अमाऊंट घ्यायची आउटर कॉलमला 13,50,000. आपण नॉर्मली ह्याला सेल्स व्हॅल्यू म्हणतो, किती रुपयाला विकलं. फक्त त्याला कॅपिटल गेन या टॉपिकच्या भाषेमध्ये त्याला फुल व्हॅल्यू ऑफ कन्सिडरेशन, कन्सिडरेशन म्हणजे मोबदला. असेट विकून तुम्हाला किती रुपये मोबदला मिळाला, तर 13,50,000 मिळाले, हे लिहायचं आउटर कॉलमला. त्यानंतर खाली एक ओळ जागा सोडून लिहायचं लेस. ओके, ह्यातून काय काय वजा करायचं, एकूण ह्यातून 3 गोष्टी वजा करायच्या. पहिल्यांदा वजा करायचं लेस, एक आकडा इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन. ॲक्विजिशन म्हणजे खरेदी, खरेदीची किंमत जी आहे ती त्यातून मायनस करायची. फक्त कोणती किंमत, इंडेक्स्ड कॉस्ट. इंडेक्स्ड कॉस्ट म्हणजे काय बघा, तर आपण ही जी असेट विकली 13,50,000ला, ही किती रुपयाला खरेदी केली होती, तर खरेदी केलेली होती 4,00,000 रुपयाला, बरोबर. पण ही 4,00,000 रुपये किंमत कोणत्या वर्षाची आहे, ही किंमत आहे 2001-2 या वर्षाची. ओके, मग 4,00,000 किंमत आहे 1-2 ह्या वर्षाची, 2001-2ची. त्याची ह्या 4,00,000ची आत्ताची किंमत शोधून काढणं, आत्ताचे म्हणजेच 19-20 या वर्षाची किंमत शोधून काढणं, त्याला म्हटलं जातं इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन. ॲक्विजिशन म्हणजे खरेदी केली. आपण खरेदी करताना आपण ते जे काय सोनं आहे ते खरेदी केलेलं 4,00,000ला, आणि ते कधी खरेदी केलेलं, 2001-2 साली. मग हे जे 4,00,000ला खरेदी केलेलं होतं, या 4,00,000ची या वर्षाची म्हणजे सध्याच्या वर्षाची किंमत शोधणं. जे 4,00,000 रुपये 2001-2 साली होते त्याची आत्ताची किंमत किती आहे, या वर्षाची किंमत किती, 2019-20मध्ये त्याची व्हॅल्यू किती, त्याला म्हणतात इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन. त्यावेळेला आपण कितीला ते गोल्ड खरेदी केलेलं, 4,00,000ला. आता कॅल्क्युलेशन बघा, इंडेक्स्ड कॉस्ट कशी कॅल्क्युलेट करायची, पहिल्यांदा घ्यायचे 4,00,000 रुपये, जे आपल्याला एक्झाम्पलमध्ये दिलेलं आहे, 4,00,000 रुपयाला खरेदी केलेलं होतं. ह्या 4,00,000ची ही किंमत कोणत्या वर्षाची आहे, 1-2 सालची. मग आपल्याला 1-2ची किंमत आहे, 1-2ची 2001-2ची कॉस्ट, इन्फ्लेशन इंडेक्स किती आहे बघा, 1-2चं इन्फ्लेशन इंडेक्स आहे 100. ओके, 4,00,000 किंमत आहे 1-2ची आणि त्या वर्षाचं इन्फ्लेशन इंडेक्स आहे 100, म्हणून त्याला भागिले करायचं 100, बरोबर. भागिले 100 करायचं. भागिले 100 का केलं, 4,00,000 किंमत आहे ती ज्या वर्षाची आहे त्या इंडेक्सनं त्याला भागायचं आणि गुणिले काय करायचं, तर गुणिले जो चालू वर्षाचा इंडेक्स आहे बघा, चालू वर्षाचा इंडेक्स किती दिला आहे, तो आहे 289. त्याने त्याला गुणाकार केला की मग आपल्याला मिळते इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन. ती किती आली, 11,56,000. याचा अर्थ पुन्हा एकदा बघा की जे 4,00,000 रुपये आपण जे सोनं खरेदी केलेलं होतं 1-2 साली, कितीला खरेदी केलेलं, 4,00,000ला. त्या 4,00,000ची आत्ताची किंमत किती आली, तर त्या 4,00,000ची आत्ताची किंमत आहे 11,56,000, बरोबर. जे 4,00,000ला आपण गोल्ड खरेदी केलेलं होतं 2001-2 साली, त्याची आत्ताची या वर्षाची किंमत आहे 11,56,000. ओके, ही किंमत कशी कॅल्क्युलेट केली, तर आपण गोल्ड किती रुपयाला खरेदी केलेलं होतं, ते खरेदी केलेलं 4,00,000ला. पहिल्यांदा ती अमाऊंट घेतली बघा, इथं आहे तशी 4,00,000. त्याला भागिले डिवाईड कशाने करायचं, तर ही जी काही किंमत आहे 4,00,000 ही कोणत्या वर्षाची होती, 1-2. ज्या वर्षाची होती ना त्या वर्षाचा इंडेक्सनं त्याला भागा, डिवाईड करा. 100 इंडेक्स किती आहे बघा, 100 दिलेला आहे, त्या इंडेक्सनं त्याला डिवाईड करायचं म्हणून भागिले 100. आणि गुणाकार कशाने करायचा, तर गुणिले जो चालू वर्षाचा करंट इयरचा इंडेक्स आहे
बघा करंट इयरचे इंडेक्स किती आहे तर 289 आहे. त्यानं त्यांना गुणाकार केला त्याप्रमाणे त्याची सध्याची किंमत किती आली तर 11,56,000. म्हणजेच काय तर 1-2 साली जे 4 लाख रुपये होते 1-2 साली जे 4 लाख रुपये होते त्या 4 लाखाची आत्ताची किंमत या वर्षाची किंमत आहे 11,56,000. ओके, या पद्धतीनं या फॉर्मॅटप्रमाणे आपल्याला इंडेक्स्ड कॉस्ट ही शोधून काढावी लागते. ही झाली पहिली अमाऊंट. दुसरी अमाऊंट घ्यायची असते, नेहमी हेडिंग द्यायचं इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हमेंट. जर आपण त्या असेटला काही इम्प्रूव्हमेंट केली असेल, सुधारणा केली असेल, दुरुस्ती केली असेल तर त्याचा खर्च. आपल्या एक्झाम्पलमध्ये या गोल्डवरती हे जे काय आपली असेट आहे, जे आपण असेट विकलेली आहे त्या असेटवरती काय इम्प्रूव्हमेंट केली असं कुठंच सांगितलं नाही. त्यामुळं इथं इंडेक्स कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हमेंट नील घेतलं. आणि तिसरं घ्यायचं असतं ट्रान्सफर एक्सपेन्सेस. म्हणजेच असेट विकण्यासाठी काय खर्च आला का, एक्झाम्पलमध्ये कुठेही असेट विकण्यासाठी खर्च आला असं सांगितलं नाही, त्यामुळे ते सुद्धा लिहिलेलं. ह्या तिन्हीच्या खाली रेष सोडून तिन्हींची बेरीज बाहेर घेतली, तिन्हींची बेरीज बाहेर आली 11,56,000. म्हणजेच काय 11,56,000 ही कॉस्ट आहे आणि आपण ती असेट कितीला विकली 13,50,000ला. म्हणजे 11,56,000ची असेट 13,50,000ला विकली म्हणजे आपल्याला फायदा किती झाला 1,94,000. त्याला नाव दिलं जातं लाँग टर्म कॅपिटल गेन. ओके, त्याला लाँग टर्म का म्हणायचं कारण ही असेट 2001-2ला खरेदी केलेली आणि विकली कधी 19-20 म्हणजे 20 वर्षानं विकली. 3 वर्षापेक्षा जास्त वर्ष असतील तरी त्याला लाँग टर्म असेट म्हणतात आणि लाँग टर्म असेट विकून जो फायदा होतो त्याला लाँग टर्म कॅपिटल गेन असं म्हटलं जातं. की त्याला लाँग टर्म कॅपिटल गेन तो आला 1,94,000. कसं कॅल्क्युलेट केला, जी सेल्स व्हॅल्यू होती त्यातून कॉस्ट मायनस केली, आलेला आपला प्रॉफिट, त्याला नाव दिलं लाँग टर्म कॅपिटल गेन. आणि या लाँग टर्म कॅपिटल गेनमधून काही एक्झम्पशन्स मायनस केले जातात अंडर सेक्शन 54. एक्झाम्पलमध्ये कोणतेच एक्झम्पशन दिलेले नाहीत. एक्झम्पशनचे एक्झाम्पल आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे एक्झम्पशनला नील लिहायचं आणि जी काय वजाबाकी येईल त्याला नाव दिलं जातं टॅक्सेबल लाँग टर्म कॅपिटल गेन. ओके, हा जो काय कॅपिटल गेन आहे, हा जो काय फायदा आहे 1,94,000, या फायद्यावरती या व्यक्तीला, व्यक्ती कोण आहे मिस्टर राकेश, या व्यक्तीला गव्हर्नमेंटला टॅक्स हा पेड करावा लागेल. दिस इज एक्झाम्पल नंबर 1 ऑन द कॉम्प्युटेशन ऑफ लाँग टर्म कॅपिटल गेन. हे आपलं या टॉपिकवरचं पहिलं एक्झाम्पल आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण एक्झाम्पल नंबर 2 पाहणार आहोत आणि आपण हा टॉपिक हा कंटिन्यू करणार आहोत. सो दॅट्स इट विथ टुडेज लेक्चर. यू शुड राईट डाऊन दिस एक्झाम्पल अँड सोल्युशन इन युअर नोटबुक. सो थँक्यू व्हेरी मच.